श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज 21व्या अध्यायामध्ये श्री दत्त आईसाहेबांना 24 गुरु आणि 25वा नरदेह या नरदेहाच्या बाबतीत विस्तृत ज्ञान देणार आहे। एकूण तत्व 24 आणि आपलं शरीर 25. तर या तत्वाचा आपल्याशी काय संबंध आहे हे निरूपण चालू असताना आईनं एकाग्र चित्तानं ती ग्रहण करते आहे हे पाहून महाराजांना फार आनंद झाला, दत्तात्रयांना, की मी सांगतो आहे पण आई अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकते आहे आणि स्वतः ती ज्ञानी असून सुद्धा निराभिमानी प्रमाणे श्रवण करते आहे। श्रवणाला बसताना तिची जी अवस्था आहे ती अत्यंत नम्र इंद्रियाने आहे, म्हणून अशी बस। नाही तर म्हणजे जो श्रोता आहे, ज्याला श्रवण करायचं आहे, ज्याचं एकाग्रचित्त आहे, त्याची बैठक कशी आहे समजवलं आहे। आता समजून आपण तसं बसू असं नाही, कारण आपली एकाग्रता होणं कठीण आहे, किंवा ग्रंथामध्ये खूपच कडक लिहिलं आहे असंही म्हणून नाही, कारण काही लोकांची अवस्था असते शांत बसतात। बरेच लोक शांत होई गुरुदत्ता भजन करता पण चंचलच असतात, कारण ती जी प्रकृती आहे 25वं तत्व जे आहे ते 25वं तत्व ते साध्य झालेलं नाही, कारण त्या 25 तत्वाच्या शरीरामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश सत्व रज तम चित्त मन बुद्धी आणि अहंकार हे अज्ञानी आहे। ज्या वेळेला हे ज्ञानी होतात त्याप्रमाणे ते वागायला लागतात। नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, म्हणून वक्त्यानं आदर करून श्रोता हा वक्त्याचा महिमा वाढवतो। व कुठले श्रोते आहे तर अमुक अमुक ठिकाणचे आळंदीचे, अरे म्हणजे आळंदीच्या वक्त्याचा महिमा वाढला। कोणत्या शाळेचे विद्यार्थी, अमुक शाळेचे, अरे चांगले आहे, जाताना सुद्धा शांततेने आले, येताना शांततेने आले, बसले। श्रवणाचं अनुसंधान चुकवित नाही। आई आहे ते म्हणजे जे अनुसंधान असतं, अनुसंधान कधी न चुकवावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे। याला ज्ञानी सत श्रोता असं म्हणतात। ज्ञानी आणि सत
त्याच वक्ता व श्रोता दोघांना आनंद मिळतो. असे जे दोन वक्ता असतात, श्रोता आणि वक्ता, असे जर मिळाले उत्तम श्रोता आणि उत्तम वक्ता, या दोघांना आनंद मिळतो. आपल्या मातेने अशा सावधानतेने, आदराने व प्रेमाने आतापर्यंत निरूपण श्रवण केल्यानं दत्तांचा उत्साह वाढला. श्रोत्यांची श्रवण करण्याची शक्ती आणि वक्त्याची वाक्शक्ती, श्रवण शक्ती, मग श्रवण शक्ती करण्याचे कान कसे पाहिजे? तीव्र. आणि वक्त्याचे वाक कसे पाहिजे? वजनदार. त्या वाक्याला असं वजन पाहिजे, जबरदस्त पाहिजे. ते परवा मुंबईचा श्रोता आला ना, इकडून कान धरता आणि तिकडून दुसऱ्या गालात मारता म्हणे. म्हणजे समजलं की आपलं काय चुकतं, आपलं चुकतं काय. समजा आपली आई हे आहे, अशिक्षित आहे, मग अशिक्षित माणसाची बोलायचं कसं हे सुशिक्षिताला कळालं. मग तुम्हाला म्हणजे आईला मानताय, पण ती जर अशिक्षित आहे, तिच्याशी बोलायचं कसं? तिला समजेल असंच बोलायचं की बघ आता मी गाईड आहे, मी आल्यावर तुला अगदी शांततेने सांगतो. असं गुच्चूबाईंना काय मध्ये मध्ये करते. पत्नीला सुद्धा बावळट म्हणून चालले जाते लोक. असं कसं काय चालेल? आपण याच्यावर नंतर बोलू. तू मला आठवण करून दे, आणखीन मोठेपणा द्यायचं तिकडे. कारण तुम्ही तुमची वाक्शक्ती चांगली पाहिजे. पण वाक्शक्ती सरस्वतीच्या कृपेशिवाय येत नाही. आणि सात्विक पदार्थ खाल्ल्याशिवाय सरस्वती जिभेवर राहत नाही. या कुंदेनु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती च भगवती निःशेष जाड्यापहा. म्हणून अनुसयेनं दत्तगुरूंच्या अध्यात्म विचारलं आहे. काय विचारते आहे? पिंड आणि ब्रह्मांडाची रचना कशी होते, कोणी आधी केली, त्या अनुषंगानं उद्भवणारं तत्वज्ञान मला सांगा. यापुढे अध्यायामध्ये अनुसये मातेनं क्रमानं विचारलेलं अत्यंत मार्मिक आणि यथोचित उत्तर भगवान देणार आहेत. दत्तात्रयांनी 21व्या अध्यायामध्ये उदाहरणासह उत्तर दिलेली आहे. अध्याय कितवा आहे? 21वा. पहा, वक्त्याला तुम्ही CCTVत आहेत हे जाणून बाकांवर बसा. ऐकू आलं का? चला उठा. बोललं तर राग येतो, पण वर्तन योग्य पाहिजे. आता त्याला कोणी बोलणार आहे का? भाऊ तू काठी घेऊन फिरत जा रे देशपांडे, काठी घेऊन फिरत जा, म्हणजे लोकांना कळेल की हा माणूस हाकलणार आहे. नाही 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 नाही, कशाला मोबाईल पाहायचा? हे का मोबाईल पाहायचं ठिकाण आहे? म्हणून या अध्यायामध्ये मातेची उत्सुकता वाढल्यामुळे दत्तात्रेयांना आनंद झाला आणि दत्तात्रेय म्हणाले, माते, माझा शिष्य यदू याला ज्याप्रमाणे सद्गुरूचं महात्म्य मी कथन केलं ते त्याला ज्ञान पटलं, ते ज्ञान तुला सांगतो. म्हणजे माझा शिष्य यदू, त्याचप्रमाणे तू अध्यात्माचे प्रश्न विचारते आहे.
तसेच प्रश्न मला सहस्र अर्जुनाने सुद्धा विचारलेले आहे. अध्यात्मज्ञान एकदा पार्वतीने सुद्धा शंकराला विचारलेलं आहे. त्यावर शंकराच्या दृष्टीनं उत्पत्तीची सुरुवातीचं वर्णन मी तुला सांगणार आहे. म्हणून सांगून टाकलं हे कुठून आलं, उगम कुठून झाला. आणि म्हणून शास्त्रानं असं सांगितलं आहे, नदीचा उगम आणि ऋषीचं मूळ बिलकुल पाहायचं नाही, कारण ते वाईटातून चांगले निर्माण होऊन जातात. मातंग ऋषी हत्तीचं मांस खात होते, पण शबरीला सांगून गेले की या आश्रमात राम अमुक दिवशीच येणार आहे आणि ते तुला आणि जोपर्यंत येतात तोपर्यंत माझा आत्मा या ठिकाणी असा बाहेर राहील. बाप 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 राम आले की हा आत्मा त्यांच्यात चालला जाईल. बस सांगून ठेवलं. म्हणून नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ. आता आपल्याला सुद्धा सांगताना ही गंगोत्री आहे, जमुनोत्री आहे. आता ते कुठून निघाले ते काही पाहायचं नाही, फक्त ते निसर्ग पाहून घ्यायचा आणि एवढीशी ते धार आहे मग पुढे काय. अरे नदीला अनेक गोष्टी मिळतात, हे रहस्य लक्षात आलं पाहिजे. हे रहस्य जेव्हा समजतं त्यावेळा त्या ज्ञानाची प्रचिती येते. जोपर्यंत रहस्य कुठल्याही गोष्टीचं रहस्य समजलं पाहिजे. लाकडामध्ये अग्नी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण मग तो आहे कसा, तर त्याच्याकरता घर्षण आहे. प्रत्येक गोष्टीला प्रयत्नानंच सुरुवात होते. प्रयत्न लक्षात आले पाहिजे. आज प्रयत्न कमी आणि फायदा जास्ती असा आढावा आहे. आता पहा तुम्ही, कायद्याचं ज्ञान असणाऱ्या सरकारी नोकरी असलेल्या बायांनी खुशाल पैसे नावं टाकून दिले. आता त्यांच्या पगारातून कट करायचे. हा मग आता विचार करा, त्यांना कळायला नको होतं का आपलं एकदा बटन दाबलं की आधार कार्डावर सगळं वर्णन येईल की कलेक्टर ऑफिसमध्ये हेड क्लार्क आहे. बाईने सांगितलं, बाईने ऐकलं, टाकून दिलं नाव, पैसे येऊन गेले, आता कट. आपण गव्हर्नमेंट सर्व्हिस जर आहे तर आपल्याला असं नाही करता येणार, हे समजायला पाहिजे ना. श्रीमंत माणसा जो पिवळं कार्ड आहे, मग आता कसं काय होईल. तो नशराबादला जायचा असला तरी म्हणतो कमी हे पिवळं कार्ड पैसे कमी करणे मी तिकीट घे. अरे काय आता या लोक सरकार म्हणतं फुक्कट जाय, म्हातारे नुसतं ये जाय करताय. बिबड्या घेऊन जा बाबा, चालला म्हातारा फुकटात बिबड्या घेऊन. एक दिवशी बिबड्या सहित पडला. बुवाला विचारायला 7.5 आहे म्हणून पडलं का म्हणे. म्हटलं नाही, म्हातारपणी माणूस पडतोच. माझ्याकडे आलं म्हणून मला कळालं, नाही तर मला काय माहिती असतं. बाबा पडले, 7.5 आहे का काय का कोणी काही करून दिलं दादा. म्हटलं काय घेऊन चाललं, तर बाबा तर म्हणे बिबड्या. म्हाताऱ्या माणसांना अशी कामं सांगायची का, कारण ते एवढंसं बाचकं असेल ते फुटू नये म्हणून त्या माणसाने असं धरलं तर खालचं गड्ड दिसलं नाही, दिसलं तर बिबड्या खाली, म्हातारा. ही अशी जगाची परिस्थिती आहे. कारण बाबाला तिकट लागत नाही. बरं पोरीच्या घरी जायचं म्हणून बाबाही खुश, हे आणखी असं आहे ते. हे जे होतं मग आलिया भोगाशी असावे साधन. म्हणून ते म्हटलं की सद्गुरू प्राप्त झाले की ते जे ज्ञान आहे ते कसं मिळतं, तर म्हणे बघ माते, आता तुला जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळे मुळात कला, कौशल्य आणि विद्या तुझ्या शरीरात उत्पन्न होतील. म्हणून माणसाचं शिकण्याचं काय पाहिजे, उत्सुकता. संसार करायची सुद्धा काय पाहिजे, उत्सुकता. परमार्थ करायची, कोणतंही काम चांगलं करायची
पूर्वी लोक असे होते, काम कधी चुकलं ना त्याला काय झालं, आज कोणाचं तोंड पाहिलं, ते काम नीट झाल्याशिवाय ते जेवतच नव्हते. नाही म्हणे, कारण काम असं आहे. आता काय काम करणार, नाही नाही तुमची जागा खराब होती, चला चला, काही संबंध येत नाही. म्हणून कला आणि कौशल्य हे प्रत्येकाच्या शरीरात सुप्त आहे. त्याला फक्त चांगलं ऐकण्याची सवय आली की ते कला कौशल्य. आता बघा तुम्ही, या सरकारने मदत केल्यामुळे लोकांना कर्ज दिलं कमी व्याजाचं, एवढे लोक कला कौशल्य करत आहे, बाजारात मालच माल आहे. खाण्याच्या पदार्थापासून तो वस्तूंपासून आणि मोठमोठे प्रदर्शनं भरत आहे. का तर वाव मिळालं ना, कला कौशल्याला वाव मिळाली पाहिजे. आणि ती एकट्याने होण्यापेक्षा सामुदायिकरित्या जर मिळाली तर त्याच्याने समाजही पुढे जातो, देशालाही उत्पन्न होतं आणि चरितार्थही वाढतो. म्हणून सगळे एका मार्गाने चालण्यापेक्षा अनेक मार्गानं गेलेलं काम महत्त्वाचं. म्हणून अध्यात्मज्ञान प्राप्त करण्याकरता नुसती विद्वत्ता असून चालत, त्यापासून मनापासून आवड असली पाहिजे. अशी आवड ज्याच्या मनात आहे तो ज्ञान, आत्मज्ञान आत्मसात करू. तिन्ही लोकांच्या आणि सृष्टीच्या आधी जेव्हा कुठलं काही नव्हतं, या सृष्टीच्या आधी जगात काही नव्हतं, ब्रह्मा विष्णू महेशही नव्हते, अशी वेळ फक्त शून्य होते, साकारानं व्यापलेलं होतं. या अवस्थेत शून्यापासून ब्रह्म उत्पन्न. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी ब्रह्म ते मडके, लोक म्हणजे मडके काय, शून्यापासून. आपण सुद्धा बिंदूपासून तयार होतो. वडिलांचा बिंदू मातेच्या गर्भात गेला की मग आकार. म्हणून ब्रह्म उत्पन्न झालं. त्या ब्रह्मापासून पवन म्हणजे वायू उत्पन्न झाला, कारण त्याला चलन आलं बिंदूला. आणि म्हणजे वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून भूमी निर्माण झाली आणि वराह नारायणाची वरती काढले. याच्यावर लिहायचं, 1-2 टप्पा लिहून झाला आणि परत राहिलंच ते लिहायचं. म्हणून यालाच आपण पंचतत्व असं म्हणतो. हे पंचतत्व जेव्हा एकत्र येतं त्यापासून भौतिक सृष्टीला आकार येतो. आता 2 शरीर पंचभूताचे एकत्र येतात त्यावेळेला प्रजोत्पत्ती होते. 2 लागतात, एक स्त्रीवाचक एक पुरुषवाचक. भूमी आणि बी, झाड उत्पन्न होणार, पण त्याला पवन, जल आणि तेज याची गरज आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक माणसाला असं जे सांगितलं आहे की सूर्याला पाणी घाला, त्याच्याने तुमचं भलं होईल. म्हणजे सूर्याच्या तेजाला सामोरं जाणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये तेज वाढवून आहे. तेजम बलमसी. आता हे लोक म्हणताना आपल्याला जे पसंत पडतं ते त्यांना पसंत पडत नाही, आणि त्यांना जे पसंत पडतं ते आपल्याला पसंत पडत नाही. त्याचं कारण काय, प्रत्येकाला असं वाटतं की तेजवान मुलगा पाहिजे, तेजवान मुलगी पाहिजे. मग अति तेजवान मुलगा मीडियम तेजाची मुलगी कशी हो म्हणेल. मग संसारामध्ये काय करावं लागतं, धरसोड. संसारामध्ये धरसोड करावी लागते. हो, अरे पगार चांगला आहे ना, पगार कमी, अरे पोरगा काय टॉप बाबा, म्हणजे ते सोडलं. म्हटलं घरानं, कुठे घरी राहणार आहे ती, मुंबईलाच राहणार, जाऊ दे ना. कुठली तरी धरसोड करावी लागते. धरसोड जर केली नाही तर हे तत्व जातच नाही. हे 5 बोट एकत्र करायचे असेल तर एकत्र आणावं लागतील, नाही तर ते उंची तर काही तसे बदलणारच नाही. आज कोणाचं असं एकदम करांगळी वाकडी असेल तरी फजिता होते.
म्हणून हे कसे पाहिजे? सरळ. 7 5 3 दशकांचा मेळा. त्यापासून भौतिक सृष्टीला आकार आला. सृष्टीला आकार येण्याच्या मागे आकार, उकार आणि मकार हे 3 तत्व आहे. आकार येतो, उकार येतो आणि मकार येतो. जसा रचनाकार, काय बांधायचं आहे? घर. मग घर बांधलं म्हणजे त्याला काय लागेल? स्वयंपाकघर, शयनघर, बैठक, स्नानघर आणि धान्य कोठी. मग तो त्याच्यावर आकार करतो. घरातल्या घरात म्हणे तुमचे धान्य कोठी दक्षिणेकडे तोंड आहे. आता घरात दक्षिणे तोंडाचा काही प्रश्न नाही आहे, कारण घर पॅक झालं. इतका गोंधळ वाजवला आहे लोकांनी की त्याला काही इलाजच नाही. कोणत्याही घराची शांती झाल्यानंतर त्याच्यातले दोष निघून, दोष कोणातले जात नाही, फक्त माणसातले. त्याची शांती करा का काही करा, त्याला ज्ञान झाल्याशिवाय शांती येत नाही. म्हणून सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावही तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावही. शांती शांती शांती. शांती म्हणजे विश्रांती आहे. अनेकाचा विसर जेव्हा डोक्यातून जातो तेव्हा मनुष्य शांत राहतो. नाहीतर कामामध्ये मग्न होऊन जा म्हणजे बाकीचे विचार चालले जातात. आता लोक बगीच्यामध्ये विश्रांती करता येतात, पण त्यांचे पोरं जर एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आणत असेल, पहा आपले असे करतील का? अरे बापरे, आपलं कुठे नशीब. म्हणजे बगीच्यात बसल्यावर सुद्धा अशांती. एखादा म्हातारा नातवांना खेळतो, आपण म्हणतो बा काय नशिबी आहे, नातवाला खेळतो. त्यांना विचारलं काय आजोबा काय करता? बाबा नाही पोरं आणले तर ती बाई भाकर नाही देणार ना. झालं. म्हणजे काय तुम्ही जोडायला गेले शांती, तिथे काय उद्भवली? वस्तुस्थितीला पहा फक्त, त्याच्या खोलामध्ये जायचं असं आहे ते. एकाने बोरिंग खणली, चांगल्या मुहूर्तात खणली, तर पाणी लागलं नाही. मला म्हणलं दादा पाणी लागलं नाही. म्हटलं वो ज्या दिवशी केलं ना त्या दिवशी नक्की जलनक्षत्र होतं, पाणी लागेल. त्यानं त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि उदास झाला. काही दिवसांनी त्यांनी काय केलं, इकडे काही अंडरग्राऊंड टाकी करायचं काम केलं. ते खणलं तर त्या बोरिंगमधला एक एवढा दगड जो होता नेमका पाण्याच्या स्रोतावर तो अटकला होता. हे खणता खणता त्याला धक्का बसला आणि तो दगड खाली गेला. आणि जेव्हा पाणी आलं तर तो 5-10 फुटावरच होता तो दगड, तो काढला तर पाणी असं ओसांड आपोआप. ते पडत आले. म्हणजे दादा हे पाणी. म्हटलं का बरं? म्हणजे ते बोरिंगला पाणी लागलं. म्हटलं कसं लागलं? म्हणजे 15 फुटावरच लागलेलं आहे आणि खालचं फुल झाले म्हणे. म्हटलं मग ते लगेच मशीन बसवू नको, एखाद्या वेळेस फोर्स असेल तर 6 महिने झाले पाणी चालू आहे. त्या दिवशी त्यांना नाराजच व्हावं लागलं ते. आणि आता एक धार आहे चांगली. तर जलाशय सुद्धा म्हणजे खाली पण 100 फूट गेले, पण 15 फुटाचं एवढं बोगदा असेल तिथे तो दगड असेल, तो स्रोत येऊन गेला खाली. इकडे खणलं तो तिकडे पडला. आता तो गेलाय खाली. खालचं पाणी नाही येणार मात्र आता पाऊस आला तरी. आणि भर उन्हाळ्यात बोरिंग झालं होतं आणि आता आवरलं जात नाही. म्हणजे हे असं शेजारच्या शेतावाल्याच्या बोरिंगला पाणी लागतं आणि याच्या बोरिंगला पाणी लागत नाही. चारी बाजूने गड्डे. म्हणून ते म्हणतात की आकार, उकार आणि मकार हे जे दिलेले आहे एवढ्या करताच आहे. मग ब्रह्मदेव आकार आहे, उकार विष्णू आहे आणि मकार शिव आहे. काय निर्माण झाला आहे त्यातून? ओंकार.
शिवाय हे तीन तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा ओंकाराचा उगम होतो. तेव्हा ओंकाराचा उगम होतो. हा ओंकार म्हणजे सर्व काही, विशेष म्हणजे तिन्ही तत्वाचे गुण भिन्न भिन्न आहेत. पण हे तीन गुण म्हणजे रजोगुण, सत्वगुण आणि तमगुण हे कार्य करीत असतात. जगामध्ये हे तिन्ही गुण काम करत आहे. आता जेवढा उन्हाळा, जेवढा पावसाळा, तेवढाच हिवाळा आणि तेवढाच उन्हाळा. कारण तेवढा उन्हाळा नाही पडला तर पुन्हा पावसाळा नाही येणार ना. कारण जेवढं ऊन तापेल तेवढे बाष्पीभवन होईल. बाष्पीभवन नाही झालं तर ढग निर्माण नाही होणार. म्हणून हे ते पृथ्वीचं समान तत्व चाललं पाहिजे. शरीरामध्ये सुद्धा समतत्व झालं पाहिजे. आपलं विषम तत्व होतं. म्हणून नेहमी रजोगुणी राहायचं, रजोगुणी खायचं आणि नेहमीच रजोगुणी बोलायचं नाही. ताट सत्वगुणी बोला. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे निववावे. मना तू सर्व लोकांना आनंद होईल असंच बोल. आणि जर वेळ मिळाला तर सत्याची आठवण ठेव. प्रभू का गुण गाते रहो. बस सत्याची आठवण ठेवणं म्हणजे सद्गुरूचं अथवा ईश्वराचं चिंतन करीत राहणं. ईश्वराचं चिंतन करीत राहणं. सत्याची आठवण ठेवायची म्हणजे काय? पाहायचं सत्य, बोलायचं सत्य, ऐकायचं सत्य. जगात असत्य समोर येणारच. कारण तिन्ही गुण जगात आहे, सत्व, रज आणि तम. आपण असत्याकडे पाहायचं नाही. ज्याप्रमाणे केलेली चूक आपण लोकांना सांगत नाही, पण केलेलं चांगलं काम मात्र आपल्या बुद्धीत, आपल्या वाणीत राहतं. त्या मारली काय मारली? गेले गेले पैसे. नजर चूक झाली त्याची त्या माणसात दुसऱ्या त्याचं नाव पहा ना, त्याचं नाव पहा त्याच्यात. तो CCTV देऊन जाईल ना. आता पैशाची बॅग पाठीला लावायची का तिथे ठेवायची? लावा त्याला फोन. नंबर पा नंबर त्याच्यात फोन नंबर आहे का पहा. तुला बी तुझी बॅग तुझ्याजवळ ठेवायला पाहिजे ना भाऊ. पैसे तिच्यात आणि
हा हे दादा कागद परिचय तुझा मग इथे ठेवायची की थांबाळा. तिकडे पाहिजे नजर चूक झाली आहे की त्याचे हो सोडून गेले ना असं कसं. गोपीला फोन कर बरं. त्या कॅमेऱ्यात लगेच पाहिजे तो कोणी उचलली ती. साहेब आहे ना कोणीतरी. ते साहेब बॅग उघडल्याबरोबर त्यांच्या लक्षात येईल ना. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची निर्मितीचं संगोपन म्हणजे काय तर संगोपन करणं, संवाद करणं आणि ज्ञान मिळवणं. पुढे जाऊन सूक्ष्म विचार केला असताना आकार, उकार आणि मकार या 3 मात्रापासून 3 अहंकार निर्माण झाले. सात्विक अहंकार, राजसी अहंकार आणि तामसी अहंकार. सात्विक किसन गोपीनाथ राज आपलं पोरगा राजस अहंकार आणि तामस अहंकार या नावाने ओळखू शकतो. संपूर्ण तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान होय. हे प्राप्त होण्याकरता विद्वत्ता हवी, परंतु त्याच्याबरोबर आत्मज्ञानाची आवड हवी.
आवड आणि सद्गुरूला सुद्धा देण्याची आवड पाहिजे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी आत्मज्ञान मिळणं शक्य नाही. मॅडम जरा राज साहेबांचा नंबर देता का? मी PSI संतोष पाटील जळगाववरून. किसन याला माहिती असेल भाऊला. एक साहेबांची बॅग इथे राहून गेली, साहेब दुसऱ्याची बॅग घेऊन चालले गेले. पाहायचं जरा. 70389282 आता बघ. हां 1-2 मिनिटात तो गलबल करतोय ना. तो ताय फटक करतोय ना. तुम्ही लावा ना फोन तिकडे. गडबड झाली म्हणा ये म्हणा. संभाजीनगरहून घेतलं. याच्या बॅगमध्ये पैसे आहे, साहेबाच्या बॅगात काही नाही आहे. ते ठेवणार नाही, ते लगेच येतील. ते बॅग उघडतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. राजस अहंकार आणि तुमची जी बॅग आहे ना चालल्या याच्यात अडथळे येतात. तुम्ही म्हणले उभं म्हणते पाहायचं नाही, एका शाळेत आले हे चांगलं चालू होतं. आले आले बैसेल भाऊ शांत. याच्याकरता आपली बॅग पाठीला. एवढ्याही साहेबांनी अशी बॅग ठेवायला नको. सरकारी कागदपत्र आहे संभाजीनगरहून नंबर घेतला मग हां झालं काम, सापडले. येत आहे साहेब. या संपूर्ण तत्वज्ञान म्हणजे तत्वज्ञान होय. ते प्राप्त करण्यासाठी विद्वत्ता हवी, परंतु त्याच्याबरोबर आत्मज्ञानाची आवड आणि ते देणारे सद्गुरू पण पाहिजे. नाही तर हल्ली काय सांगता, हा मंत्र जप तुझं नोकरी, हा मंत्र जप तुला पैसे भेटून जाईल, हा मंत्र जप तुला, असे सद्गुरू नसतात. काल आमचं बोलणं झालं की जो आराधना करेल, आले आले मला माहिती होतं की असं हे पण या रावसाहेब या बोर मॅडमचे सेंटर आले म्हणून मग ते त्याची बोललो. बोर मॅडमचे बोर मॅडम माझ्याकडे होती ना.
ते तुमचं पाहून घ्या. त्यांनी काहीच पाहिलं भगवंताच्या दरबारामध्ये काम चालू झालं की भगवंताच्या दरबारात पंचमहाभूतापासून सृष्टी निर्मित होते. पुढे 3 तत्व गुण यात आढळणारे अहंकार. जसं वाऱ्याला सुद्धा अहंकार होतो तेव्हा वारा जोरात सोसाट्याने सुटतो. सूर्याला तेजाला अहंकार होतो तेव्हा कडक तापतो. 46 47. म्हणून जलाला जेव्हा अहंकार होतो तेव्हा गाड्याच्या ट्रॅक्टर वाहून गेले, JCB वाहिले मागच्या पावसाळ्यामध्ये. हे 25 तत्व म्हणून घ्यायचे असतात. सद्गुरूने सांगितलं जगात जरी अहंकार वाढला तरी आपल्या शरीरात अहंकार वाढू द्यायचा नाही. त्याकरता पथ्य पाळायचं. जे खायला सांगितलं आहे माणसाला तेच खायचं. झाडा पाल पण आता हत्ती गवत खातो म्हणे, आपण गवत खात नाही का? गवती चहा कसं काय पिता? कोथिंबीर कशी काय खाता? पालक काय? माणसाचा चारा वेगळा आहे आणि 4 पायावाल्यांचा चारा वेगळा आहे. शोधून काढतो कोणी माणूस आपल्या खायचं. रानभाज्या आल्या असं आहे ते, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे. वनस्पती कशाकरता निर्माण झाले बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही, त्या आपल्या उपयोगाच्या आहे. मग याच्याकरता आयुर्वेद धुंडावा लागतो. आयुर्वेदानं सगळं सांगितलं आहे पण आपण आयुर्वेद वनस्पती नष्ट करून टाकली. आयुर्वेद जाणणारे लोक राहिलेले नाही आहे. सोनामखी नावाची वनस्पती आहे. नाव तिचं सोनामखी. काय करतं? शरीर स्वच्छ करते ती. म्हणजे हात जोडी पाय जोडी. आपल्या हातासारखी वनस्पती येते, पायासारखी वनस्पती ती देवीच्या सान्निध्यात ठेवायची असते. म्हणजे माणसाच्या अंगी नम्रता येते. लोक काय म्हणतात? हात जोडी पाय जोडी निवडून येशील तो. आता कसं काय निवडून येशील? त्याच्यापासून गुण काय आहे? म्हणून तुम्ही आता मग गडावर हे सगळे लोक जातील आणि तिथून हात जोडी पाय जोडी आपल्या पाकिटात ठेवतील. जेवढे इलेक्शनला उभे राहतात तेवढे. तर त्याच्यापेक्षा तू 5 वर्ष हातपाय जोडत जाय लोकांना. म्हणजे आजचा दिवस असंच आहे. असं प्रवचन झालंच नाही कधी. प्रसंग घडला ना. बरं प्रसंगसुद्धा मोठ्या कसं म्हणून अवधानाने होतं. गोंधळ माझाचा असला म्हणजे ऑफिसर आहे ते. हो नाही उघडलं आल्यावर लक्षात आलं असतं कारण बॅग आपली नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचे कागद त्याच्यात होते. नाही नाही पाठीलाच होतं. म्हणून दत्तगुरूंनी आपल्या भक्तांना तत्त्वज्ञानाचं अमृतपान घडवलेलं आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे? अमृत आहे. यासाठी म्हणून जेवताना थोडं पाणी प्यायचं. अमृतमसी म्हणजे मी हे अन्न माझ्या शरीरामध्ये अमृत हो. आणि जेवण झाल्यावर परत आपोषण घ्यायचं. अमृत तत्वमसी. या अमृताचं तत्व माझ्या शरीरात राहो. जेवताना सुद्धा 2 प्रकार सांगितले. म्हणून ज्ञानामृत पाजलं. दत्तांनी काय बघितलं आहे तर त्याचं ज्ञानामृत. जसं नामामृत आहे. आमचे वर्गे लोक काय म्हणतात ते ज्ञान काय हो ते का अमृत आहे? अरे ते ज्ञानसुद्धा अमृत आहे. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. देवाच्या कथासुद्धा अमृत आहे.
पण आता लोकांनी काय केलं, त्या कथेमध्ये गाणे घालून दिले सगळे आणि बस धांगड धिंगा. असं आहे. श्रोते म्हणता स्वामीजी हे पद म्हणा, आणि मग स्वामीजी मग काही आवडले जात नाही ते. म्हणून अंगी पाहिजे काय पाहिजे, अमृत पान करण्याची गोडी. जसं सत्यनारायणाला पंचामृत ठेवलेलं असतं, लोक म्हणतात नको नको नुसतं शिरजन नाही, कारण अमृत पित नाही तो. म्हणून मार्गाचा अवलंबन करू शकतो. या ज्ञानामृताचं कण वेचले तोच खरा भाविक. हे ज्ञानामृत सगळीकडे पडलेलं आहे. तीर्थाच्या ठिकाणी काय आहे, ऋषी लोकांनी केलेली तपश्चर्या आहे आणि त्या ठिकाणी ते ज्ञान आहे. मग तिथे जाऊन ते ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून कशाकरता लोक नाशिकच्या तपोवनात येतात, तर हे म्हणे सिमेंटचे बंगले बांधत येते. अरे कसं काय बंगले बांधत, ते तपोवनच राहू द्या. ही झाडी जर गेली सगळी तर इथली शोभा नष्ट होऊन जाईल. हे शोभा आहे, ते वन आहे. म्हणून ते म्हणतात तोच खरा भक्त की तो ज्ञान मिळवण्याकरता प्रयत्न करतो आणि ते ज्ञान त्याच्या शरीरात राहिलं की त्या ज्ञानाचा त्याने सदुपयोग केला. ज्ञानसुद्धा सांगताना अहंकाराने सांगायचं. हां, माझ्यासारखं कोणी सांगत नाही असं म्हणून नाही की बा हे असं आहे, मला इतकं समजलं आहे, तुम्ही आणखीन कोणाला विचारून घ्या, इतकं नम्र राहायचं. म्हणून नरदेह प्राप्त झाल्यावर त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे असं आईला दत्तात्रयांनी सांगितलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणय घडली सेवा काही.